मत आहे 7%ला आम्ही वाद नाही, एवढंच सांगतो. तुम्हाला एकच प्रश्न सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे. त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही. एकनाथ शिंदे मात्र संतापले. मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढवून घेतले तुम्ही वाटतं. तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून 2 दिवस अजून गावात काढतात ते. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई, तशीच पाणी टंचाई मुंबई शहरात देखील जाणवते आहे. अनेक ठिकाणी पाणी जे आहे कमी प्रमाणात. बघा, हेच मला वाटतं आपण खूप एक महत्वाच्या विषयाला हात घातलेला आहेत उदयजी. कारण गारगाई धरण त्याच्या विरुद्ध आम्ही डिसाईल करत होतो. गारगाई धरण आमच्याही वचननाम्यात होतं, पण धरण आणि विहीर मला वाटतं कुठे ना कुठेतरी तुम्ही त्याची एक आता तुलना करू शकाल. विहिरीत पाणी का नाहीये? कारण पाऊस पडला नाही आणि हे सगळं पावसावर आपण अवलंबून राहतो. गारगाई धरण किंवा कुठचंही धरण बांधत असताना तुम्ही एक बघायला पाहिजे, मुंबईसारखं शहर आपलं आपण सांभाळतो. या मुंबई शहरामध्ये जवळपास 450 मिलियन लिटर्स प्रतिदिन एवढी आता शॉर्टफॉल आहे. हे भरून काढण्यासाठी डिसेलचा प्लांट हा दिवसाला उपयोगी पडेल. धरण जर बांधलं तर तुमचं पावसावर अवलंबून आहे ती राहतेच. किती दिवस आपण पावसावर अवलंबून राहणार? ह्याच्यावर पावसावर अवलंबून न राहता मला वाटतं कुठे ना कुठेतरी डिसेलकडे गेलं तर थोडा फरक पडू शकतो. पण आज आपण पाहतोय पाणी टंचाई, विहिरी सुकायला लागलेल्या, धरणं सुकायला लागली आहेत. मुंबईचं देखील पाणी आपण पाहतोय, मध्ये पाण्याचा स्ट्राईक झाला टँकरवाल्यांचा आणि पाणी देखील दूषित येत आहे, दाब कमी आहे, हे सगळं दिसायला लागलं. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मुंबईची पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, आदित्य ठाकरे यांच्यामुळे झालेली आहे. मी अनेक दिवस सांगत आलेलो आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे. त्याचं आता माझं मत ठाम व्हायला लागलेलं अजून. खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी करण्याचा जो प्रकल्प होता त्यासाठी तुम्ही आग्रही होता. आमच्या सरकारच्या वेळी आम्ही सुरू केलेलं काम एशियनशीनी बंद पाडलं निर्लज्जपणे. जर ते झालं असतं तर मुंबईचे हाल झाले नसते. 2025च्या शेवटापर्यंत पाणी सुरू झालं असतं तिथून. आज बैठक घेत आहे तुम्ही, तुमच्या आमदार खासदारांची मुंबईचे अनेक प्रश्न आहेत, तर काय आपल्याला आठवत असेल मागच्या बैठकीनंतर आम्ही अनेक जसं मोर्चे काढले, वॉर्ड ऑफिसर मोर्चे काढले आणि तिथे देखील पोलिसांची बहुसंख्य फौज आमच्यावर सोडली गेली सरकारकडून. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये गुन्हे वाढत चाललेले आहेत पण पोलिसांचे हात त्याच्यावर बांधलेले आहेत आणि राजकीय हेतूंनी पोलिसांचा वापर होतोय. माझं तर ठाम मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 48 तास पोलिसांना द्यावे, पोलीस सगळं काही नीट करून दाखवतील, पण नुसतं राजकीय हेतूंनी पोलिसांना वापरू नये. पावसाळ्याला सुरुवात होते, 1-1.5 महिना अवधी आहे, मात्र अजून नाले सफाईचे ते झालं ना. नाले सफाई काय त्यांनी तिजोरी सफाई सुरू केली आहे एशियनशीनी. सड़क को लेकर आप मैदान में आए हैं जी, आप कह रहे हैं बड़ा भ्रष्टाचार है, कैसे? 2 सालों से मैं यही कहता आया हूं कि सड़क की जो काम है, कंक्रीटीकरण के जो काम है, उनमें बहुत सारा भ्रष्टाचार हुआ है. आपको याद भी होगा 15 जनवरी 2023 में मैंने पत्रकार परिषद के माध्यम से ही प्रधानमंत्री महोदय को विनती की थी कि आप इन कामों का भूमि पूजन ना कीजिए, क्योंकि आपके हाथों से भ्रष्टाचारों का काम का भूमि पूजन होना ये गलत होगा. लेकिन यही बात है कि जो 2 साल से मैं कहता आया हूं, आज सत्य परिस्थिति दिखने लगी है. पूरे मुंबई उपनगर में हर कहीं रास्ता आप देखिए तो रास्ता दिखता ही नहीं है. हर जगह कोई पॉटहोल हो या कहीं खोद के रखा है. यही बात है कि ये सारे जो काम हुए, आज क्वालिटी देखो, जिस रास्ते पे हम खड़े हैं 4 दिन पहले रास्ता ले हुआ है, कैसे चांद पे खड़े ऐसे लग रहा है. तो ये बात जो है, यही मैं मुंबईकरों के लिए कहना चाहता हूं कि आज जो लूट हुई है वो पिछले 2 सालों में, 2.5 सालों में भाजपा ने और एशियनशी ने की है. आप लूट की बात कर रहे हैं, एक और लूट की बात आपने करी थी, बड़ी प्रमुखता से उठाई थी, वो वोटों की लूट थी. राहुल गांधी ने अमेरिका जाकर इसका जिक्र किया है और अब इस बात को लेकर बात हो रही है कि अमेरिका जाकर देश की छवि की बात. देखिए, ये बात तो प्रधानमंत्री महोदय कितने बार देश की छवि बाहर कांग्रेस के बारे में या देश के बारे में बोल के आए. ये अब शेल में रहना बंद करना चाहिए. ट्विटर पे हम जब डालते हैं या कोई भी आपकी मीडियम पे आता है, देश भर में तो सारे लोग देखते हैं, दुनिया भर में देखते हैं. और यही बात रही कि अगर कोई एंटी डेमोक्रेटिक फोर्स जैसे चुनाव आयोग है, देश में क्या दुनिया में उनकी बदनामी उन्हीं की वजह से हो रही है. तो हम जब सत्य बोलते हैं तो कौन सी बदनामी होती है. दुनिया को भी पता है कि चुनाव आयोग जो है वो सबसे भ्रष्ट और भाजपा के कार्यालय से चलने वाला आयोग है. राहुल गांधी ने महाराष्ट्र के बारे में बात कही कि महाराष्ट्र में चुनाव में तो वही अफरा तफरी तो हुई थी महाराष्ट्र में. आपने रास्तों का मुद्दा उठाया, वहीं दूसरी तरफ ग्रामीण इलाकों में पानी की समस्या बहुत ज्यादा है. ग्रामीण इलाकों में है, महाराष्ट्र में हर जगह आप देखिए, छत्रपति संभाजी नगर में हमारे हर एक वार्ड में मोर्चे शुरू है. फिर आप थाने देखे, नासिक देखे, मुंबई देखे, पूना देखे. लेकिन कहीं ना कहीं ये देखता हूं मैं कि जो सरकार बनी हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से, सरकार को जनता के बारे में कुछ नहीं लगता है. हम जब मोर्चे निकाल रहे थे तो पुलिस को हम पे लाठीचार्ज करने छोड़ा था, हमारे पीछे छोड़ा था, नोटिस आए. लेकिन एक तरफ आप देख रहे हो महिलाओं पे अत्याचार हो, किसानों की आत्महत्या हो, पानी की तकलीफें हो, ये सारी बढ़ती जा रही है. सरकार नजरअंदाज कर रही है. आप सड़कों की बात कर रहे हैं, भ्रष्टाचार की बात कर रहे हैं, पानी की समस्या की बात कर रहे हैं.
लेकिन बीजेपी का ट्विटर हैंडल भी कल रात को शायद आपने देखा हो, उसमें यूसीसी की बात हो रही है, बोल रहे हैं यूसीसी अपलोडिंग। बिल्कुल यही तो उनकी बात है ना। एक बात आप रोटी कपड़ा मकान की कीजिए, वो किसी और की करते क्योंकि आपका लक्ष्य विचलित करना चाहते हैं। उद्धव जी और राज ठाकरे जी साथ में आने की बात सुन के जो डीसीएम है वो थोड़े से चिढ़ गए, किस तरह से? डीसीएम 1 है कि डीसीएम 2 है वो पहिले जाणे, फिर बात करते उन पे। चलो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।